अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयात विद्यार्थ्यांना EWS म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय। सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आज नायब तहसीलदारांची भेट घेत त्यांना याबाबतचा जाब विचारला। त्यांना निवेदन देत 7 दिवसात सर्व प्रलंबित दाखले देण्याची मागणी केली। तसंच अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी हे कार्यालयात उपस्थित नसल्यानं त्यांच्या केबिनच्या दरवाजावर मराठा समाजानं निवेदन चिटकवलंय। यानंतर जर 7 दिवसात सर्व विद्यार्थ्यांना दाखले मिळाले नाहीत तर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा मराठा समाजाने दिलाय। यावेळी मराठा समाजाचे संभाजी शिंदे, अविनाश देशमुख, अमोल वाझे यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते। कित्येक महिन्यापासून EWSचे दाखले हे विद्यार्थ्यांना इथं नागरिकांना वितरित झाले नाही आहेत, वाटप झाले। त्याच्यामुळे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं होत आहे। हे दाखले वाटप करत असताना संबंधित अधिकाऱ्यांना हाताला का लखवा मारला जातो का देत नाहीत? आणि EWS जी आहे शासकीय सरकारी स्कीम आहे, त्या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला हे दाखले देणं भाग आहे। मी इथं तहसीलदार साहेबांच्या दरवाजाच्या कॅबिनच्या दरवाजाला इथं स्टिकर नोटीस लावलेली आहे। काही संबंधित तहसीलदार आम्हाला भेटत नाही आहेत। मी आता त्यांना 7 फोन केलेत, 7ही फोन त्यांनी घेतले नाही आहेत। याच्या अगोदर भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ते त्यांची चूक किंवा आमच्या मागण्या मान्य करत नाही आहेत। हा जोडून विनंती आहे की येणाऱ्या 7 दिवसामध्ये शैक्षणिक फायद्यासाठी EWS जो कायदा सरकारने केलेला आहे 10%चा, त्याच्या माध्यमातून जेवढे दाखले विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर आणि लाभदायक आहेत ते त्यांनी त्वरित वाटप करावे, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पुढचा मार्ग मोकळा आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।